टिफिन सर्व्हिसेस हा बिझनेस नेमका सुरू कसा करायचा? चला तर सुरुवात करूया 30 दिवस 30 बिझनेस आयडियाज यातील प्रॅक्टिकल बिझनेस टिफिन सर्व्हिसेसच्या पार्ट 2 ला. टिफिन सर्व्हिसेस हा बिझनेस नेमका सुरू कसा करायचा हे आपण प्रॅक्टिकली समजू. आमच्या गावात एक स्वाती नावाच्या ताई राहतात. कुकिंग मध्ये एकदम एक्सपर्ट, पण इन्कम शून्य. त्यांच्या मनात सहज विचार आला की आपण टिफिन सर्व्हिसेस सुरू करू आणि सुरुवात झाली व्हॉट्सअपला स्टेटस टाकू. तिथूनच त्यांना त्यांचं पहिलं कस्टमर मिळालं आणि या कस्टमरला अगदी घरच्यासारखं जेवण मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा 5 कस्टमर्स स्वातीताईंना दिले. त्या 5 कस्टमरचे 10 कस्टमर झाले आणि आता स्वातीताई जवळपास 40,000 रुपये प्रति महिन्याला कमवत आहेत. या बिझनेससाठी ना तुम्हाला मोठं हॉटेल लागेल ना मोठी इन्व्हेस्टमेंट. फक्त लागेल ते म्हणजे चांगलं चविष्ट जेवण आणि वेळेवर सर्व्हिस. घरचं किचन असल्यामुळे हा व्यवसाय फक्त 15 ते 20,000 रुपयांमध्ये सुरू होऊ शकतो. आता बिझनेस तर सुरू केला, पण कस्टमर कसे मिळवायचे हे तुम्हाला याच व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये मिळणार आहे. यासाठी आत्ताच फॉलो करून ठेवा अस्तरवाला उद्योग समूह आणि तुमच्या सुगरण मैत्रिणीला देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट मध्ये पार्ट 3 लिहा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.